देवपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, अवघ्या 24 तासात चोरटे जेरबंद। देवपुरात विटाभट्टी परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघा चोरट्यांना अवघ्या 24 तासात देवपूर पोलीस ठाण्याचे पीआय धनंजय पाटील व त्यांच्या पथकाने बेड्या ठोकून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। देवपूर भागातील विटाभट्टी परिसरातील मांगदेव बाबा मंदिर जवळ राहणाऱ्या मीराबाई नरहरी सोनार वय 64 या महिलेचे बंद घर पाहून 3 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री चोरट्यांनी घर फोडले। बंद घराचा कडेकोडा तोडून घराच्या कपाटातील काचेच्या बरणीत ठेवलेले 10,000 रुपयाची रोकड आणि सोन्याचे दागिने असा 61,500 रुपयाचा ऐवज चोरीला गेला होता। याबाबत देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या ठिकाणी पीआय धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध पथकाने सुरू केला। हरीश उर्फ सनी कैलास चौधरी वय 24, हुकुम रमेश चव्हाण वय 24, कल्पेश यादव कानडे वय 22, तिघे राहणार विटाभट्टी देवपूर धुळे यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। चोरट्यांनी मीराबाई सोनार यांच्याकडे केलेल्या घरफोडीसह दुसऱ्या घरफोडीचा देखील कबुली दिली असून चोरट्यांकडून इन्व्हर्टर, बॅटरी, काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, डीवायएसपी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय धनंजय पाटील, एएसआय मिलिंद सोनवणे, हेड कॉन्स्टेबल दीपक विस्पुते, महेंद्र बदाने, ईश्वर पाटील, प्रवीण पाटील, राहुल गुंजाळ, भटेंद्र पाटील, वसंत कोकणी, सौरभ कुटे, नितीन चव्हाण यांच्या पथकाने सदरची कारवाई केली। तर एलसीबीचे पीआय श्रीराम पवार तसेच एलसीबीचे पीआय श्रीराम पवार, हेड कॉन्स्टेबल मुकेश वाघ, श्रीकांत देवरे यांनी देखील घरफोडी उघडकीस आणण्यासाठी सहकार्य केले। मी पीआय धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। 3 तारखेला रात्री 2 तारखेच्या रात्री ते 3 तारखेदरम्यान विटाभट्टी एरियात एक गरीब परिस्थितीच्या महिला होत्या, त्यांचं काम करतात त्या मुलीकडे त्यांच्या गेल्या होत्या रात्री घराला कुलूप लावून, आणि घरात त्यांचे मंगळसूत्र, एक चांदीचं छोटंसं काही तुकडा आणि 10,000 रुपये रोख असे ठेवून कपाटात ठेवले होते त्यांच्या छोट्या कपाटात। तर दुसऱ्या दिवशी ते आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घराचं कुलूप तुटलेलं आहे आणि घरातून चोरी झालेली आहे। तर त्या बाबतीत ताबडतोब आमचे देवपूर पोलीस स्टेशनचं तपास पथक त्याच्यात कामाला लागलं आणि त्याच्यामधून त्यांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आणि गोपनीय याच्या माहितीच्या मदतीने हा गुन्हा उघड केला। त्याच्यात एलसीबीच्या पथकाने पण त्यांना सहकार्य केलं। हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये गेलेला मुद्देमाल सोन्याची माळ आणि रोख रक्कमपैकी काही रक्कम, चांदीचा तुकडा असं जसंच तसं लगेच मिळालेलं आहे। त्याचबरोबर दुसरा एक गुन्हा पण आमचा उघड झालेला आहे। त्याच्यामध्ये बॅटरी, इन्व्हर्टर आणि अशा पद्धतीचा माल घरफोडी करून गेला होता, तो पण रिकॉर्ड झाला। याच्यातला सनी चौधरी म्हणून हा रेकॉर्डचा गुन्हेगार, त्याला पुन्हा एकदा अटक केलेली आहे। आता त्याच्याविरुद्ध योग्य ती प्रतिबंधक कारवाई आम्ही करत आहोत आणि त्याच्यासोबत इतरही 2 आरोपी मिळालेले आहेत। तर गुन्ह्याचा तपास चालू आहे, अजून प्रगती होण्याची शक्यता आहे।